प्रस्तुत प्रसंगी पुण्यपावन अशा या सारणी गावामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा। काल आपण या कथेचा असणारा प्रारंभाचा असणारा हा भाग पाहिला। अनेक देवदेवतेला असणारं वंदन केलं आणि देवदेवतेला वंदन केल्याच्या नंतर मग मात्र कथेला असणारी सुरुवात केली। पहिला असणारा श्लोक काल आपण पाहिला। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः अशा स्वरूपामध्ये कालचा असणारा एक आपण श्लोक पाहिला। आज द्वितीय असणारा हा दिवस आहे आणि द्वितीय दिवस म्हटल्याच्या नंतर कालपर्यंत नमनात्मक भाग पाहिला। आज असणाऱ्या कथेला असणारी आपल्याला सुरुवात करायची आहे। पुढील असणारा भाग या ग्रंथामध्ये सगळ्यात अगोदर जर सुरुवात करत असताना नमन जर कुणाला केला असेल तर अगोदर नमन केलेलं आहे ते म्हणजे श्रीकृष्ण भगवंताला। आता दुसरं नमन या ठिकाणी कुणाला केलं तर दुसरं वंदन करत असताना व्यास महर्षींचा मुलगा आहे ज्यांचं नाव आहे शुकाचार्य महाराज। आणि शुकाचार्य महाराजांच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर नाथरायांच्या हरिपाठामध्ये 4 असणारे ब्रह्मवेत्ते सांगितलेले आहेत। 4 ब्रह्मवेत्ते। ते 4 ब्रह्मवेत्ते म्हणजे कोणते ब्रह्मवेत्ते? शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी। 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 हरीसी जानोनी हरीच झाले। हरीच जानोनी हरीच झाले। हरिमुखी गाता हरपली चिंता। हरिमुखी गाता हरपली चिंता। सर्वांनी मनात टाळी वाजून हरिमुखी गाता हरिमुखी गाता। 4 असणारे ब्रह्मवेत्ते सांगितले। नंबर 1 पहिला असणारा जर ब्रह्मवेत्ता कोणता सांगितला असेल तर शुक। नंबर 2 याज्ञवल्क्य, दत्तात्रय आणि चौथे असणारे कपिल भगवंत असे 4 असणारे ब्रह्मवेत्ते सांगितले। त्याच्यापैकी इथं वंदन करत असताना जो पहिला असणारा ब्रह्मवेत्ता आहे ना तर त्यांचं असणारं वर्णन केलेलं आहे शुकाचार्य महाराज। या शुकाचार्य महाराजांना या ग्रंथामध्ये दुसऱ्या क्रमांकाला असणारं वंदन केलेलं आहे। आता वंदन करत असताना शुकाचार्य महाराजांनाच का वंदन केलं असा जर आपण भाग जर पाहिला ना तर वंदन करण्याचं असणारे जे कारण सांगितलं जातं ते कारण मात्र असं आहे। शुकाचार्य महाराज आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये 1 आणि 2 दिवसापर्यंत थांबले नाहीत। 12 वर्षापर्यंत आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये शुकाचार्य महाराज थांबले। त्यांची वंदना करत असताना व्यास महर्षी वर्णन करतात
यं प्रव्रजन्तमनोपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मया तरवोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि। दुसरं वंदन या ठिकाणी ग्रंथामध्ये केलेलं आहे ते म्हणजे शुकाचार्य महाराजांना. आपण शुकाचार्य महाराजांचा या ठिकाणी जय जयकार करू एकदा. बोलिए शुकाचार्य महाराज की जय. बोलिए शुकाचार्य महाराज की जय. नेमका शुकाचार्य महाराजांचा जय जयकार का करायचा असा जर प्रश्न विचारला ना, त्याचं कारण एक आहे. आज आपण जी भागवत कथा श्रवण करत आहोत ना, राजा परीक्षितीला जी कथा सांगितली, ती राजा परीक्षितीला कथा सांगितली शुकाचार्य महाराजांनी. राजा परीक्षितीचा उद्धार जर कोण करवला असेल तर परीक्षित राजाचा उद्धार शुकाचार्य महाराजांनी कथा सांगितली आणि त्यांचा असणारा उद्धार केला. आणि हे ब्रह्मवेत्ते असणारे आहेत. बरं, का त्यांना वंदना केली त्याचं कारण सांगितलेलं आहे. एका अभंगामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. ते 12 वर्ष लपाले रे. ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेरी आले. कापत कापत बाहेरी आले. ते नागवेची पळून गेले रे. ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे. ऐक तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे. वाह. एका ब्राह्मणाचं असणारं लेकरू म्हणजे कोण? शुकाचार्य महाराज. आईच्या गर्भाशयामध्ये किती वर्षापर्यंत थांबले असा जर प्रश्न विचारला, आपण सगळे जणांनी आईच्या गर्भाशयामधून जन्म घेतला, आपण आईच्या पोटामध्ये किती दिवसापर्यंत थांबलो असं जर प्रश्न विचारला तर प्रत्येक माणूस सांगेल 10 महिने 9 महिने एवढ्या कालावधीमध्ये आपण असणारं थांबलो. बर, आईच्या गर्भाशयामध्ये पोटामध्ये आपण 9-10 महिन्यापर्यंत थांबलो, पण आईनं सांभाळ आपला किती केला? आई लेकराला किती जपते? जपण्याच्या बाबतीमध्ये आई संपूर्ण असणारी काळजी घेते. आणि आपला असणारा जो गोळा आहे ना, गर्भाचा असणारा गोळा सांभाळत असताना आईला किती त्रास आहे याचा जर विचार करायचा सांगितलं ना, आपण पेरणी झाल्याच्या नंतर किंवा पेरणीच्या वेळेला जुने मंडळी काय करायचे, असे खताची ओटी करायची. आणि खताची ओटी केल्याच्या नंतर एका ओटीमध्ये कमीत कमी 15 किलो म्हणा 20 किलो म्हणा असा खत टाकायचा. 10-15 किलो तरी खत टाकायचा. आणि त्या पेरणीच्या पाठीमाग असं चाड्यावर असणारं पेरण्याकरता सुरुवात करायची. एखाद्या माणसानं जर दिवसभर जर खत पेरला तर संध्याकाळी त्याची उठण्याची सुद्धा हिंमत होत नाही बरं का. म्हणजे 10-15 किलोची खताची ओटी घेऊन सुद्धा दिवसभर जर चालला ना तो खत पेरण्याकरता, संध्याकाळी आल्याच्या नंतर चहा प्यायची सुद्धा त्याची अपेक्षा होत नाही. त्याला जर म्हटलं ना उठा चहा घ्या, तो म्हणतो दिवसभर खताची ओटी असणारी कमरेला बांधली. माझा सांगण्याचा भाग आहे, नुसती एक दिवस खताची ओटी वागवली तर त्या माणसाला एवढा त्रास आहे. आई आपल्या लेकराचा सांभाळ करत असताना 10 महिन्यापर्यंत 9 महिन्यापर्यंत आपल्या लेकराला असणारा वागवते. किती असणार तो त्रासाची भूमिका आहे. आता पहा, देवानं आपली किती सांभाळण्याची भूमिका केली पहा. उदराशयामध्ये सुद्धा देवानं काय केलेलं आहे, आईच्याच गर्भाशयामध्ये तिथंच राहण्याकरता
सगळी व्यवस्था असताना पोटामध्ये केलेली आहे आणि त्या पोटामध्ये राहत असताना काही सुख आहे का आपल्याला? तिथं सुख नाही बरं का. पोटामध्ये राहत असताना सुद्धा दुःखच सांगितलेलं आहे. आता पहा, पोटामध्ये राहत असताना खाणं सुद्धा तिथंच आहे, मलमूत्र विष्ठा करणं सुद्धा तिथंच आहे, एकदम घाणीचा असणारा भाग. तिथं थांबत असताना, त्रास होत असताना ते लेकरू सुद्धा देवाची असणारी प्रार्थना करतं, देवा इथून मला एक वेळेला बाहेर काढ बरं का. इथून जर मला बाहेर काढलंस तर इथून बाहेर काढल्याच्या नंतर दिवस आणि रात्रभर तुझी काय करील मी आठवण करील, एकदा बाहेर काढ. देवाला कीव येते आणि कीव आल्याच्या नंतर देव काय करतो माहिती का? त्याला बाहेर काढण्याचा असणारा भाग करतो. संत मंडळी म्हणतात, एक वेळ करी या दुखावे गळे, 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 दुरिताची आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. अगोदर सुंदर स्वरूपामध्ये आपण काय करतो? देवाची प्रार्थना करतो. पण एकदा गर्भाशयामधून जर आपला जर जन्म झाला ना आणि बाहेर जर आलो ना आपण, तर देवाला बदललो बरं का आपण सगळेजण. कसे बदललो? रडत असताना सगळ्या जणांनी कशी रडण्या करता सुरुवात केली पहा. जन्म झाल्याबरोबर देव म्हणतो त्याला भजन कर, पण ते भजन करीत नाही बरं का. जन्म झाल्याबरोबर लेकरू रडण्या करता सुरुवात करतं आणि कसं रडत सांगतो बरं का. क्याहा 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 हे रडण्याचे बोल म्हणजे कसे आहेत माहिती का? कवा म्हणलो होतो मी देवाचं नाव तुझं घेतो असं कधी म्हणलो मी, म्हणजे ते लेकरू लगेच बैमान होतं बरं का. आणि तसा जर विचार केला ना, हे सगळी असणारी दुनिया मात्र एक बैमानच आहे बरं का. याच्याबद्दल पद सांगितलेलं आहे, आई रे बैमान दुनिया आई रे, 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 आई रे बैमान दुनिया आई रे। माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, माता पिता को कोई
माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे। माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया। सगळे आपण त्या भगवंताच्या बाबतीमध्ये सुद्धा असणारे बैमान झालो. आता पहा, ज्या वेळेला शुकाचार्य महाराज आईच्या गर्भाशयामध्ये थांबले, 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 12 वर्षापर्यंत थांबले. त्या आईला किती त्रास असेल. त्यावेळेला काही जाणते बोलून आणले, काही वैद्य बोलून आणले, अनेक जणाला बोलून आणलं, सांगितलं काहीतरी करून असताना हा उपाय करून या बालकानं जन्म घेतला पाहिजे. अनेक दवाखाना असेल, वेगवेगळा असताना भाग केला, पण काही करून ते लेकरू मात्र जन्माला येत नाही. एक दिवस बोलण्याकरता सुरुवात केली. आता सगळे पर्याय संपले, आता काय करा. याला पर्याय जर कोण असेल तर फक्त असणार याला पर्याय आहे द्वारका नगरीचा असणारा जो श्रीकृष्ण आहे का नाही, द्वारका नगरीचा फक्त श्रीकृष्ण भगवंत याला पर्याय आहे. फक्त कृष्णाला बोलवून आणा, आणि कृष्णाला बोलवून आणल्याच्या नंतर मग मात्र 100% कृष्णानं जर उपदेश केला तर मग मात्र हे लेकरू जन्माला येऊ शकतं. कृष्णाला बोलवून आणलं. कृष्णाला बोलवून आणल्याच्या नंतर जुना भाग सांगितलेला आहे बरं का. जुना भाग लक्ष करून ऐका. जुन्या परिसरामध्ये किंवा जी जुनी कालावधी होती, जुनी वेळ होती अगोदरची, त्यावेळेला शक्यतो महिला मंडळी आपला असणारा चेहरा असेल किंवा आपला असणारा हात असेल, शक्यतो आपला जो हात आहे का नाही, दुसऱ्याच्या हातामध्ये कधी सुद्धा देत नव्हत्या. याला दृष्टांत सांगायचं जर म्हटलं ना, बांगड्या जरी भरायच्या म्हटलं तर जुन्या काळामध्ये आपला हात दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये देत नव्हत्या. मग काय करायचं, हातामध्ये बांगडी भरायची ना, त्या कासाराकडे असणारा जायचं आणि त्याला सांगायचं जी बांगडी आहे पसंत पडलेली ती बांगडी इकडे घे. बांगडी घ्यायची, एक बांगडी आपल्या एका हातामध्ये आणि दुसरा आपला हात असा समोर करायचा आणि त्याच्यामध्ये अशी बांगडी घालण्याकरता सुरुवात करायची. बांगडी घालत असताना सुद्धा जुन्या काळामध्ये स्वतःहून महिला मंडळी बांगडी घालायची, म्हणजे आपला हात दुसऱ्याकडे द्यायचा नाही. याच्या पुढे सांगतो, जुन्या काळामध्ये काही वैद्य मंडळी असायची आणि वैद्य मंडळी काय करायची, जुन्या काळामध्ये आपली अशी नाडी पाहायची, नाडी, आणि नाडी बघितल्याबरोबर काय करायचं, त्याच्यानुसारच औषध द्यायचं. मग पुरुष मंडळीची नाडी पाहण्याकरता वैद्याला चालायचं, पुरुष मंडळीचा हात घ्यायचा, नाडी पाहायची. पण जुन्या काळामध्ये महिला मंडळी मात्र नाडीची जी परीक्षा आहे ना, आपला हात मात्र त्या वैद्याच्या सुद्धा हातामध्ये देत नसायच्या. मग काय करायचं, जुन्या काळामध्ये महिलेला घरामध्ये बसवायचं आणि घरामध्ये बसून वैद्य त्या घराच्या बाहेर एक दोरा आतमध्ये द्यायचा आणि त्या महिलेला सांगायचं नाडीच्या ठिकाणी तो दोरा लावा, आणि या वैद्यानं बाहेर बसून तो दोरा आपल्या हातामध्ये घ्यायचा. पण आतमध्ये नाडीला लावलेला दोरा, बाहेर बसलेला वैद्य, दोऱ्यामधून त्याची परीक्षा असणारी व्हायची, नेमका आजार कोणता आहे आणि त्यांना औषध द्यायचं. जुन्या काळातले वैद्य बरं का, नुसत्या दोऱ्याची परीक्षा घ्यायची आणि दोऱ्याची परीक्षा घेऊन सुद्धा बरोबर असणारं औषध द्यायचं. आता तसं नाही बरं का. कोणत्या डॉक्टराची मी निंदा करत नाही. आपण दवाखान्यात गेल्याच्या नंतर अगोदर तपासणी फीस 500 रुपये. बर, तपासणी फीस 500 रुपये. तपासणी फीस 500 रुपये दिल्याच्या नंतर तुम्हाला अगोदर तिथं गेल्याच्या नंतर जमा करणे, खुर्चीवर अगोदर जाऊन बसणे, पुन्हा म्हणणार झोपा एकदा, बस एकदा पाठ तपासणार, पुन्हा म्हणणार उठून बसा, एकदा डोळे थोडेसे असे हे करा, एकदा श्वास घ्या, एकदा फिरा, सगळं शरीराची तपासणी करायची. पुन्हा त्याला खुर्चीवर बसून म्हणायचं सांगा आता काय दुखायलंय. मला इतक्या तपासणी नेमकी काय केली. मी खरा डॉक्टर जर कुणाला मानत असेल तर खरा डॉक्टर सांगितलेला आहे. फक्त लहान लेकराचा जो डॉक्टर आहे का नाही, लहान लेकराला काही सांगता येत नाही डॉक्टरला की माझा हा आजार आहे, मानायचं त्या डॉक्टरला. याच्या पुढे सांगू, मुक्या जनावराचा असणारा जो डॉक्टर आहे का नाही त्याला माना. का,
मुका जनावराचा भाग त्याला कधी सांगता येत नाही मला सर्दी झाली, माझं पोट दुखायलं, माझा पाय दुखायला, असं त्या मुक्या जनावराला कधी सांगता येतं का? त्याला पण कधी सांगता येत नाही. मग खरा डॉक्टर जर कोण असेल तर खरा डॉक्टर म्हणजे लहान लेकराचा डॉक्टर, आणि खरा डॉक्टर म्हणजे पशु पक्ष्याचा असणारा डॉक्टर, बरं का. आता पहा, श्रीकृष्ण भगवंताला बोलून आणलं, बोलून आणल्याच्या नंतर जुन्या काळातला नियम आहे, एकमेकाचं त्या ठिकाणी असणारा जो चेहऱ्याचा भाग आहे दर्शन सुद्धा होऊ नये अशा स्वरूपामध्ये दोघाच्या मध्ये एक जमनिका पकडण्याकरता आली. आणि जमनिका पकडल्याच्या नंतर मग मात्र ती जमनिकाचा भाग असा सांगितलेला आहे. पुढले साऊंड बंद झाले बरं का, आता ही इथले बंद झाले. ज्या वेळेला जमनिका पकडण्यात आली, पहिलंच बरोबर होतं बरं का. पहिली ज्यावेळेला भूमिका सांगितली, दोघाच्या मध्ये असणारी जमनिका पकडली. जमनिका म्हणजे ज्याला आपण एकमेकाचं दर्शन, एकमेकाचा चेहरा सुद्धा न पाहणे असा भाग सांगितलेला आहे. आता पहा, ज्या वेळेला बस राहू द्या, मध्ये वस्त्र धरण्याकरता आलं दोघाच्या मध्ये बरं का, म्हणजे एकमेकाला दर्शन नाही. आता ही पद्धत जुन्या काळामधली सांगितलेली आहे. इथं अनेक वडीलधारी मंडळी आहेत. जुन्या काळामध्ये लग्न होत असताना काही तरुणपणामध्ये लग्न होत नसायचे. कधी 6 वर्षाला लग्न व्हायचं, कधी 10 वर्षाला व्हायचं, कधी 12 वर्षाला व्हायचं. कधी कधी कुणाचे लग्न तर असं म्हणतात पाळण्यालाच बाशिंग बांधलं, जुना काळ. आणि लग्न लागत असताना जुन्या काळामध्ये असं सांगितलेलं आहे, नवरदेव आणि नवरी हे जुन्या काळामधले जास्त उंचीला नसायचे, म्हणजे लहानपणामध्ये लग्न असायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वय जास्त नसायचं. म्हणून मध्ये जो आंतरपाठ धरणारी मंडळी आहे का नाही, हे उंच असायचे. आणि त्यांनी आंतरपाठ मध्ये धरला का नाही, नवरदेवाला नवरीचा चेहरा दिसायचा नाही आणि नवरीला नवरदेवाचा चेहरा दिसायचा नाही. आंतरपाठ कुठं असतो माहिती का, एकदम डोक्याच्या वर, म्हणजे एकमेकाला दर्शन नाही बरं का. आता तसं नाही. आंतरपाठ कुठं असतो माहिती का, कमरला. नवरदेव नवरीकडे बघतो, नवरी नवरदेवाकडे बघते. म्हणजे आंतरपाठ धरण्याची भूमिका म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी एकमेकाला दर्शन नाही. आणि एकमेकाला वरायचं कधी आहे, 7 मंगळाष्टिका झाल्याच्या नंतर पुन्हा अंतरपाठ काढून घेतला जातो आणि पुन्हा नवरदेव नवरीला पाहतो आणि पुन्हा लग्नाचा असणारा भाग. आता पहा, इथं जमनिका पकडली. ती जमनिका आहे श्रीकृष्ण भगवंताच्या मध्ये, आणि जी व्यास महर्षींची आई आहे, जिचं नाव सुळजा देवी आणि तिचं दुसरं एक नाव आहे अरणी देवी. काही लोक प्रश्न विचारतील, हे 2 नावं कसे काय एका महिलेचे? त्याचं कारण सांगितलेलं आहे. एक नाव माहेरचं, एक नाव माहेरचं आणि एक नाव असणारं सासरचं. अनेक जणांची नावं बदलतात बरं का. नवरदेवाच्या नावावरून पुन्हा नवरीचं नाव ठेवलं जातं, मॅचिंग टू मॅचिंग. बस, तिकडलं माहेरचं नाव वेगळं आणि पुन्हा इकडलं नाव असणारे वेगळं. तिचे 2 असणारे नावं. गर्भाशयामध्ये बोलण्याकरता सुरुवात केली ती म्हणजे श्रीकृष्ण भगवंत गर्भाशयाला बोलण्याकरता सुरुवात करतात. अरे बाळा, किती दिवसापर्यंत आईच्या गर्भाशयामध्ये राहणार तू? अरे बाहेर ये, आणि बाहेर येऊन असताना तू जन्म घे. अरे बाबा जन्म घे. जन्म घेतल्याच्या नंतर तुला भरपूर स्वरूपामध्ये असणारा आनंद आहे. त्या गर्भाशयातल्या लेकरानं बोलण्याकरता सुरुवात केलं. देवा, तू मला सांगतो जन्माला ये. मी काही इथून पाठीमागं जन्माला आलो नाही का? एक जन्म घेतला नाही, हजारो लाखो जन्म घेतले, पण कुठल्या सुद्धा जन्मामध्ये मला सुख मात्र मिळालं नाही. अजिबात सुख नाही. आता लोक एकमेकाला बोलत असताना विचारतात, कसं चाललंय तुमचं? माणसं वरून म्हणतात, एकदम छान, एकदम छान बरं का, एकदम छान. फक्त म्हणण्याकरता छान. सगळे दुःखामध्येच लोक आहेत. बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, आतापर्यंत एक जन्म घेतला नाही, हजारो लाखो जन्म घेतले, पण प्रत्येक जन्मामध्ये मला सुख मिळालं नाही. प्रत्येक जन्मामध्ये असताना मला दुःखच मिळालं. त्याचं कारण एक आहे, किती वेळा जन्मा यावे, निंद्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे, निंद्य व्हावे फजित. किती
वेळा जन्मा यावे आणि निंद्य व्हावे फजित. आता आपले जन्म आपल्याला माहिती नाहीत. आपल्या बाबतीत जर बोलायचं जर सांगितलं ना, आज आपण या सारणी नगरीमध्ये आहोत. तुम्हाला जर प्रश्न विचारला, याच्या अगोदर कुठल्या जन्मामध्ये तुम्ही होता आणि कोणत्या गावामध्ये होता, कोणीही सांगावं, त्याला 1000 रुपये बक्षीस. 1000 जास्त होतील का? थोडे कमी आणखी. कुणाला सुद्धा सांगता येणार नाही की माझा पाठीमागलचा जन्म अमुक असणाऱ्या नगरीमध्ये होता. बर, हे जाऊ दे. आता इथून पुढे एक ना एक दिवस कथाकार असो किंवा मी असो, तुम्ही असो, कोणी असो, आपल्या सगळ्याला मृत्यूचा असताना भाग सांगितलेला आहे. बर, इथून पुढं मृत्यू झाल्याच्या नंतर कुठं जाणार आपण? मुंबईला जाणार, दिल्लीला जाणार, कलकत्त्याला जाणार. नेमकं जाणार तरी कुठं? एकाला एक पत्ता. महाराज एकदा सेटिंग लावा बरं का, पुन्हा हालचाल नका करू. हरी हॅलो, राहू द्या आता, निवांत बसावं आता, काही नका करू त्याला आता. म्हणजे हे कुणाला सुद्धा असताना माहिती नाही. आता पहा, देवाला सांगण्याकरता सुरुवात केली. देवा, एक दुःख नाही, असंख्य असणारे दुःख आहेत. त्याच्यापैकी तुला दृष्टांत जर सांगायचा म्हटलं ना, एकदा तुमचं लावून घ्या, सगळ्या वेळेस एकदा लावून घ्या. हरी हॅलो हॅलो, थोडासा बास कमी करा, थोडासा नॉर्मल. हरी हॅलो, हरी. असं ते झनकायला येते, थोडासा ट्रबल कमी करा वाटलं त्याच्यामध्ये. हरी हॅलो हॅलो, ते गेन कमी झाला, आवाज कमी झाला त्याचा. हरी हॅलो, शिट्टी मारायला येते असं ते. हरी हॅलो हॅलो, पहिल्यासारखंच करा त्याला जरा व्यवस्थित. आणि एकदा लागलं ना पुन्हा हातच लावू नका त्याला. हॅलो हरी, राहू द्या आता राहू द्या. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे श्री राधे राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. ताली वाजवा. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोपाल कृष्ण भगवान महामुनी शुकाचार्य जय जय श्री राधे. त्याच्यापैकी एकच असणारा जन्म सांगतो बरं का, लक्ष करून ऐका. जन्मामध्ये किती दुःख आहे
त्या शुकाचार्य महाराजांनी श्रीकृष्णाला सांगितलं, देवा माझे जन्म तुम्हाला तुम्ही जास्त सांगत नाही, फक्त एकच जन्म सांगतो माझा, मी का जन्माला येत नाही. पहिला जन्म सांगण्याकरता सुरुवात केली. देवा मी एका जन्मामध्ये बैल झालो, बैल. आता पहा बरं का, बैलाचा जन्म ज्यावेळेला होतो ना, किंवा त्या वासराचा असताना जन्म होतो, जन्म झाल्याबरोबर त्या लेकराला म्हणजेच त्या वासराला स्तनपान करण्याची बुद्धी नसते. मालक काय करतो, असं स्तनाच्या जवळ नेतो. स्तनाच्या जवळ नेल्याच्यानंतर गाय काय करते, माझंच वासरू आहे म्हणून मोकळ्या मनानं असणारा पाना सोडून देते. गाय पाना कुणाकरता सोडून देते, वासरा करता बरं का. आणि आपण काय करतो, एकदा वासरा करता गायीनं पाना सोडून दिला रे दिला की पाना सोडून दिल्याच्या नंतर मग मात्र आपण सगळं असणारं दूध काढून घेतो. दूध सगळं काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा वासराला सोडून देतो. ते वासरू जातं आणि आपल्या आईच्या स्तनाला पिण्याकरता सुरुवात करतं. स्तनाला पित असताना मग मात्र आई काय करते, आपल्या स्तनाला त्रास होऊ लागलेला आहे म्हणून काय करते, लाथा मारते त्याला. मालक काय करतो, त्याला असं ओढतो, ओढून आणून असं दावणीवर त्याला बांधतो. माझी विनंती आहे, जोपर्यंत ते वासरू चारा खात नाही, जोपर्यंत वासरू ते चारा खात नाही किंवा कडबा खात नाही, वैरण खात नाही, तोपर्यंत वासराला जेवढं दूध लागतं ना पिण्याकरता, पोट भरण्याकरता, तेवढं दूध मात्र त्याला शिल्लक ठेवावर का. त्याचं कारण एक आहे, त्याचं जर एकदा जर शरीर प्रकृती जर लहानपणी जर बनली ना, तर पुन्हा त्याची तब्येत उतरत नाही. आता सुद्धा सांगतो, काही पुरुष मंडळी असतील, काही महिला मंडळी असतील, ज्यांनी आपल्या आईच्या बाबतीमध्ये आईचं दूध मिळालं, त्यांची जी लहानपणाची जी तब्येत आहे का नाही, ती जशाला तशी असणारी तब्येत राहिली. त्यांना काही खाण्याकरता खारीक नाही किंवा खोबरं नाही किंवा काही नाही. त्यांना जर प्रश्न विचारला तर आईचं दूध म्हणजे त्या लेकराकरता असं सांगितलेलं आहे, आईचं दूध म्हणजे त्या लेकराकरता अमृत सांगितलेलं आहे. अमृत गाईचं असू द्या, म्हशीचं वासरू असू द्या, हे त्या लेकराकरता असणारं वासराकरता अमृत सांगितलेलं आहे. शुकाचार्य महाराज म्हणतात, मी बैलाच्या जन्मामध्ये आलो, लहानपणीमध्ये मला दूध सुद्धा पिण्याकरता मिळालं नाही. माझी शरीर प्रकृती अशी थोडीशी हडकुडी झाली, थोडासा मोठा झालो, मोठा झाल्याच्या नंतर थोडीशी वैरण खाऊ लागलो, तरुण अवस्थेमध्ये आलो. मालकानं काय केलं, मला ज्याला आपण पेटवण्याकरता म्हणतो का नाही, ज्याला काही कळत नाही, ज्या वासराला चालता येत नाही, त्याला आपण काय करतो, असं चौकणी भाग करतो, त्याच्यामध्ये त्याची मान टाकतो आणि त्याला आऊत ओढण्याकरता मारतो. त्याला आपण, त्याला चलायचं कळत नाही. कसा तरी तास धरून चालण्याकरता सुरुवात केली ना, मग मात्र काय होतं, तिथंच घरी राहतो अशातला भाग नाही. तो मालक एखाद्या वेळेस त्याला दुसऱ्याला सुद्धा विकतो. महाराज थोडासा ट्रबल कमी करा बरं का, ट्रबल कमी करा. त्यावेळेला कधी कधी तो मालक दुसऱ्याकडे असणारा विकल्याच्या नंतर तिथं सुद्धा जाऊन त्याला भरपूर काम करावं लागतं. काम करण्याकरता सुरुवात करतो. कधी कधी घटना अशी होते, मालक सकाळी जर बैलाला बांधून गेला ना, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्याला पाणी मिळत नाही, चारा मिळत नाही, वैरण मिळत नाही, काही नाही. सारखा तो बैल मालक ज्या दिशेनं गेलेला आहे, ज्या दिशेनं मालक येतोय, सारखा बैल काय करतो, त्या बिचाऱ्याला बोलता येत नाही, पण सारखं त्या दिशेकडे असं नजर टाकून बघत राहतो बरं का, सारखं पाहतो. त्याला कधी पाणी वेळेवर भेटत नाही, त्याला कधी चारा वेळेवर भेटत नाही. घटना अशी सांगितलेली आहे, पाणी पाणी म्हणून तडफडतो, वैरण म्हणून तडफडतो, कष्ट आयुष्यभर असणारे कष्ट करतो. पण एक दिवस वेळ अशी येते, ज्या मालकाचं सगळं कुटुंब त्या बैलानं सांभाळलं, एक दिवस त्या बैलाचे मुखामधले दात जर पडून गेले ना, तर मालक सुद्धा त्याला घरी ठेवत नाही. आता का, कुठल्याच कामाचा राहिला नाही. आता वेळ अशी येते, एक दिवस एका माणसाला बोलवून घेतलं जातं आणि त्याला विकलं जातं. त्याला मला सांगा, तिथं गेल्याच्या नंतर त्याची काही पूजा होते का? त्याची पूजा होत नाही, त्याची कत्तल केली जाते. माझा सांगण्याचा भाग एक आहे, शुकाचार्य महाराज म्हणतात, मी एक जन्म नाही घेतला, असे हजारो जन्म घेतले, कुठल्याही जन्मामध्ये मला असणारं सुख भेटलं नाही. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं, बाबा केवळ तुला तुझ्या आई करता या ठिकाणी जन्माला यावं लागेल, कारण
मी स्वतःहून जन्म घेतला आणि जन्म घेतल्याच्या नंतर मी माझ्या आई वडिलाला बंदिवासामधून सोडवलं. म्हणजे वसुदेव आणि देवकी मामाचा वध करून आपल्या आई वडिलाला मी सोडवलं, आनंदित केलं. माझी विनंती आहे तुला, तुझ्या आईला या ठिकाणी असणारा त्रास आहे शरीराच्या बाबतीमध्ये. नंबर 2 ला तुझ्या वडिलांना सुद्धा चिंता आहे. माझी विनंती आहे तू जन्माला ये. सांगितलं देवा मी जन्माला येईल बरं का, पण देवा माझी एक विनंती आहे. 1 आणि 2 वर्षाचं माझं वय नाही, माझं वय आहे 12 वर्षाचं. आणि 12 वर्षाचं लेकरू म्हटल्याच्या नंतर रस्त्यानं त्याला नग्न अवस्थेमध्ये फिरता येत नाही. एक काम करा देवा, माझ्याकरता एक मला असणारी कोपीन द्या. कोपीन. आता कोणती कोपीन? आपलं जागृत असणारे देवस्थान हनुमंतराय आहे. हनुमंतरायाचं नग्न दर्शन अंजनी मातेला सुद्धा झालं नाही. म्हणजे कोपीन बरं का. ही कोपीन साक्षात स्वरूपामध्ये अंजनी मातेच्या गर्भाशयामध्ये हनुमंतरायाला प्राप्त झाली. आता शुकाचार्य महाराजांना हीच कोपीन दिली आणि कोपीन दिल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांचा जन्म होत असताना अशी क्रिया घडलेली आहे की शुकाचार्य महाराजांचा जन्म झालेला आहे तो म्हणजे आईच्या कानामधून जन्म झालेला आहे शुकाचार्य महाराजांचा. आणि शुकाचार्य महाराजांचा जन्म आईच्या कानामधून झाल्यामुळं जन्म असताना कानामधून झाला आणि लगेच त्यांनी रस्ता असताना अरण्याचा पकडला. का अरण्याचा रस्ता पकडला याचं कारण सांगितलं आहे. संसारामध्ये सुख नाही आणि संसारामध्ये देव सुद्धा मिळत नाही. मग देवाची प्राप्ती करायची असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर याच्याकरता संसारामध्ये सुख नाही, याच्याकरता असणारं तीर्थयात्रा करणे किंवा याच्याकरता अरण्यामध्ये जाणे, देवाची भक्ती करणे आणि देवाला आपलंच असणारं करून घेणे. म्हणून शुकाचार्य महाराजांचा जन्म असणारा आईच्या कानाद्वारे असणारा झाला. शुकाचार्य महाराजांचा जन्म या ठिकाणी कथेमध्ये झालेला आहे. म्हणून शुकाचार्य महाराजांचा एकदा सगळ्या जणांनी जय जयकार करा. बोलिये शुकाचार्य महाराज की जय. बोलिये शुकाचार्य महाराज की जय. शुकाचार्य महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर शुकाचार्य महाराजांनी अरण्याचा रस्ता पकडला. अरण्याचा रस्ता पकडल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज पुढं आणि पाठीमागं त्यांचे असणारे वडील. वडील म्हणतात शुका, अरे शुका जाऊ नको पुढं. आता इथे एक प्रश्न असा आहे, शुकाचार्य महाराजांचं नाव शुकाचार्यच का पडलं किंवा शुक का पडलं याचं कारण सांगितलेलं आहे. जन्म झाल्याबरोबर शुकाचार्य महाराज असं पुढं चलू लागले. चलत असताना वर्णन असं केलेलं आहे, एखादा बिनओळखीचा माणूस रस्त्यानं चलत आहे. रस्त्यानं चलत असताना जर त्या माणसाचं जर नाव आपल्याला माहिती नसेल तर मागलचा माणूस काय करतो माहिती का? लक्ष करा बरं का. समोर चालणाऱ्या माणसाचं नाव माहिती नाही आणि मागलचा माणूस काय करतो माहिती का? त्याला बोलायचंय. हे शुकशुक म्हटल्याच्या नंतर त्यांचं नाव सुरुवात झालं शुक. त्यांचं शुकाचार्यचे नाव आहे का नाही, फक्त शुकशुक केल्यामुळं त्यांचं नाव शुक. आणि पुढं बोलण्याकरता सुरुवात अशी केली, मुलगा पुढं चलतो, वडील पाठीमागं बोलण्याकरता सुरुवात करतात, पण आव सुद्धा म्हटलं नाही. आता ही आव म्हणण्याची पद्धत आहे बरं का. एखादा माणूस जर बोलत असेल, जर नाव घेतलं तर तिकून म्हणतो आव आव, म्हणजे तिकून बोलण्याकरता सुरुवात करतो आणि आवाज तिकून आला की मग मात्र बोलण्याकरता सुरुवात करतो. आता पहा, शुकाचार्य महाराज पुढे चलतात. पुढे चलत चलत गेल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांनी आव बोलण्याकरता सुरुवात केलं नाही, पशु पक्ष्यांनी सगळ्या जणांनी होकार देण्याकरता सुरुवात केली. त्याचं कारण एक आहे, शुकाचार्य महाराजांचा असणारा आत्मा, शुकाचार्य महाराजांचा असणारा जो प्राण आहे, जीव आहे, तो प्राण आणि सगळ्या जगतामधला असणारे जीव जंतू आहे यांचा असणारा प्राण हा एकच आहे. म्हणून त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली. म्हणून सांगतात, सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक. महिला मंडळी बोला.
वा छान. जुंधळ्यावर जर पाखरं बसले तर असेच पाखरं हाणता का तुम्ही? अहो सगळ्या शिवाराचा करता असतो की एक सुद्धा बसू देत नाहीत, अजिबात तर नाही. आता जोरात बोला बरं का आता. हा. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वा. ज्यांनी ज्यांनी म्हणलं त्यांनी टाळ्या वाजवा बरं का. सर्वा घटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. निघाले पुढं. पुढं जात असताना एक तळ लागलं आणि तळ लागल्याच्या नंतर तिथं काही माता भगिनी, जुन्या काळामध्ये सांगितलेलं आहे, धुणं धुवायचं असेल तर जर गावाच्या शेजारी जर तळ असेल, भांडे धुवायचे असतील, स्नान करायचं असेल तर तिथं जायचं आणि स्नान करायचं. काही माता भगिनी काय त्या तळ्यावर असताना काही स्नान करू लागल्या. काही माता भगिनी तिथं गेल्याच्या नंतर कपडे असणारे धुवू लागल्या. काही माता भगिनी काय करू लागल्या, भांडे असणाऱ्या धुवू लागल्या. शुकाचार्य महाराज त्या तळ्याच्या काठावून चालण्याकरता सुरुवात केली. तळ्याच्या काठावून चालण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर पाठीमागून व्यास महर्षी असणारे हाका मारू लागले. शुकाचार्य महाराज तिथून निघून जात असताना ज्या महिला काम करू लागल्या त्यांनी काम मात्र हातामधलं बंद नाही केलं, त्यांनी काम चालूच ठेवलं. पण पाठीमागून ज्यावेळेला व्यास महर्षी आले, व्यास महर्षी आल्याच्या नंतर यांनी मात्र काम हातातलं बंद केलं. त्याचं कारण सांगितलेलं आहे. काही महिला स्नान करू लागल्या, त्यांनी पाण्यामध्ये असणारे बसले. काही महिला भांडे घासू लागल्या, त्यांनी भांडे घासण्याचं बंद केलं. आणि एक म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनामध्ये असणारे लाजले आणि आपला जो पदर होता तो व्यवस्थित असणारा केला. व्यास महर्षीला प्रश्न असा वाटला, माझा मुलगा तरुण इथून असणारा चलत जाऊ लागला, त्यावेळेला कुठल्याही माता भगिनींनी मनामध्ये संकोच केला नाही. म्हणजे डोक्यावर एकतर पदर असणारा घेतला नाही किंवा मनामध्ये लाज असेल किंवा असणारी भूमिका सांगितलेली आहे, कुठला संकोच असणारा नाही. त्याचं कारण सांगितलेलं आहे. जे लहान लेकरू असतं ना, लहान लेकराच्या बाबतीमध्ये कुठलीही वासना त्याच्याजवळ असणारी शिल्लक नसते. व्यास महर्षी तिथून जाऊ लागले. जात असताना त्यांनी मात्र स्वतःचं शरीर व्यवस्थित नाही केलं वस्त्राच्या बाबतीमध्ये. पण व्यास महर्षी जात असताना मग मात्र ही घटना घडल्याच्या नंतर व्यास महर्षींनी त्यांना प्रश्न विचारला, माझा मुलगा इथून तरुण अवस्थेमध्ये जाऊ लागला, तुम्ही मनामध्ये कुठलाही संकोच आणला नाही, कुठला विचार केला नाही. पण मी वयोवृद्ध आज झालेलो आहे, पण वयोवृद्ध होणं सुद्धा मला पाहिल्याच्या नंतर तुम्ही आपलं जे वस्त्र आहे का नाही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. नेमकं कारण काय एवढं मला सांगा. त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केली, महाराज तुमचा मुलगा इथून निघून गेला, तो तरुण होता, पण तरुण होता असून सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठली वासना नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मदमत्सर नाही, अहंकार नाही. पण तुमचं वय जरी झालेलं असेल तर तुमच्या हृदयामध्ये तुमच्याजवळ असणारी वासना आहे. आणि वासना असल्यामुळं आमचं जे असणारा जो भाग आहे वस्त्राचा आम्ही व्यवस्थित केला. हे शब्द ऐकले शुकाचार्य महाराजांनी. शुकाचार्य महाराजांनी हे शब्द ऐकल्याच्या नंतर वडिलापेक्षा सुद्धा शुकाचार्य महाराजांनी स्वतःला असणार थोडंसं चांगलं समजलं, शहाणं समजलं. आणि कसं आहे माहिती का, माणसाला गर्व कधी सुद्धा होऊ नये. माणसाला जर गर्व झाला ना
तर गर्व झाल्याच्या नंतर त्याचं असणारं पतन होतं. म्हणजे माणसाला कधी गर्व होऊ नये. गर्व झाला तो म्हणजे शुकाचार्य महाराजांना, आणि शुकाचार्य महाराजांना गर्व झाल्याच्या नंतर पुढे चलू लागले. त्यावेळेला सहज स्वरूपामध्ये व्यास महर्षींनी सांगितलं, बाळा आता तो पाठीमागं तर येणार नाहीस, जायचंच असेल तर दुसरीकडे कुठं सुद्धा जाऊ नको. जायचंच असेल ना तर जात असताना मिथिला नगरीला असणार तू जा. आता का मिथिला नगरीला जा, तिचं कारण सांगितलेलं आहे. मिथिला नगरीचा राजा जर कोण असेल तर मिथिला नगरीचा राजा कोण आहे? जनक आहे बरं का. आणि त्याचं दुसरं एक नाव आहे विदेही जनक. जो देहावर नाही त्याचं असणारं नाव जनक. आणि तो राज्य कसं करत होता माहिती का? तू का म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी एक पाव जळे. तुका म्हणे राज्य करिता ते जनक, अग्नी माझी एक जळे. तुका म्हणे राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक पाव जळे. ती कथा जनक राजा कसा ऐकत होता हे ऐका. अग्नी लागली जनक राजाच्या राज्याला. राज्याला अग्नी लागल्याच्या नंतर एक सैनिकाला सांगू लागला, महाराज तुमच्या राज्याला अग्नी लागला. सांगितलं राज्याला लागला ना, मग राज्याला अग्नी लागलेला आहे, मी आणखी कथा ऐकण्याची बंद करू शकत नाही, मी कथाच ऐकणार. नंबर 2 ला लागलेला अग्नी चालत 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 असताना प्रज्वलित झालेला अग्नी नगरीच्या जवळ आला. त्यावेळेला सैनिकांना सांगितलं, हॅलो हरी. नगरीच्या जवळ असताना तो अग्नी आला. नगरीच्या जवळ अग्नी आल्याच्या नंतर सैनिकांना सांगितलं, महाराज आता कथा ऐकायची बंद करा. आणि कथा ऐकायची बंद करून अग्नी लागलेला आहे तेवढा अग्नी विझवा. सांगितलं नगरीच्या जवळ अग्नी आलेला आहे, आणखी माझ्या जवळ तर आला नाही ना. तो अग्नी राजाच्या जवळ आला तरी राजा उठला नाही. त्या अग्नीनं काय केलं, राजाचा एक पाय जाळण्याकरता सुरुवात केली. एक पाय राजाचा जळू लागला तरी राजानं कथा ऐकायची बंद केली नाही. इतका विदेही राजा जनक. आपलं काय वर्णन करावं? आपलं वर्णन असं केलेलं आहे, इकडली मांडी एकदा तिकडं, तिकडली मांडी एकदा इकडं, आणि याच्या पुढं सांगू 50% लक्ष इकडं, 50% लक्ष तिकडं. अरे बाबा, एक पाय असणारा जळू लागला तरी राजानं कथा ऐकायची बंद केली नाही. याच्या पुढं सांगू, कथा ऐकत असताना एखादी बेंडकुळी जरी मध्ये आली का नाही तरी माणसाला भीती वाटते. बस माणूस असं बाजूला सरकतो. म्हणजे कथा ऐकत असताना कथा अशी ऐकली की तिथं कथा ऐकत असताना सुंदर स्वरूपामध्ये जनक राजानं असताना ती कथा ऐकली. आणि त्या जनक राजाकडे भेटण्याकरता शुकाचार्य महाराजांना व्यास महर्षींनी सांगितलं, बाबा तुला जायचंच असेल ना तर दुसरीकडे कुणीकडे सुद्धा जाऊ नको, मिथिला नगरीला जा. मग मिथिला नगरीला जा म्हटल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांनी चालण्याकरता सुरुवात केली. आता मी तुम्हाला अगोदर सांगून गेलो, शुकाचार्य महाराजांच्या अंगावर जास्त वस्त्र नाही, फक्त कोपी नाही, हनुमंतरायासारखी. राजाच्या भेटीला जायचं आहे, आणि राजाच्या भेटीला जायचं म्हटल्याच्या नंतर मोकळ्या हातानं जायचं नसतं. काय घेतलं सोबत? एका हातामध्ये घेतली राख, एका हातामध्ये घेतलं कमंडलू, एका हातामध्ये घेतला दंड, आणि हे सगळा असणारा भाग घेतल्याच्या नंतर मग मात्र मिथिला नगरीच्या जवळ गेल्याच्या नंतर जिथं द्वारपाल आहेत त्या द्वारपालांच्या जवळ गेला. गर्व झालेला होता, आणि गर्व झाल्याच्या नंतर बोलण्याकरता त्यानं सुरुवात केली द्वारपालांना, ऐका माझं नाव असणारं शुक आहे, आणि तुमच्या राजाला जाऊन सांगा की मी राजाला भेटण्याकरता शुक आलोय म्हणावं. भाषा कशी आहे बघा. कधी सुद्धा लोक बोलत असताना म्हणतात, शब्द उच्चार करीत असताना म्हणतात मी. काही लोक म्हणतात महाराज मी आहे म्हणून तर घर चालायलंय, आणि मी जर गेलो का नाही हे महागळचे उपाशीच मरणार आहेत. ऐका,
आतापर्यंत काही एक माणूस मेला का? आतापर्यंत अनेक मेले. मागलचे काही उपाशीच आहेत का? मागलचे उपाशी नाहीत. उलट याच्या पुढे सांगतो, मेलेल्या दिवशी सुद्धा मागलचे लोक एरवी अर्धी भाकर खात असतील, पण मेलेल्याच्या दिवशी बेसन भाकरी 2-2 खातील. त्यांना कुठली भूक लागते की काय नाही की, त्या दिवशी बेसन भाकरी सुद्धा त्यांना चविष्ट वाटतात. म्हणजे मागले लोक अजिबात उपाशी राहत नाहीत. त्याच्याकरता प्रमाण, आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला. 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 देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागासाठी भयाले मोठे. उठा उठा जगदोरी भयाले मोठे. आणि खरा शब्द सांगितलेला आहे तो म्हणजे मी. आणि प्रत्येक माणसानं काय करायचं माहिती का? मी अगोदर कट करून टाकायचं. मी जर माणसानं कट करून टाकलं ना, तर मी कट करून टाकल्याच्या नंतर त्याला देवाची असणारी प्राप्ती होते. आता पहा, काही लोक बोलत बोलत म्हणतात मी आहे तर सगळं आहे. अजिबात नाही. जववरी किंवा जववरी मी न माझे तुटे आणि तववरी आत्माराम कैसेनी भेटे. जोपर्यंत मी तुटत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही. अगोदर मी कमी करायचं, मग मात्र देवाची असणारी प्राप्ती होते. निरोप दिला, तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलो. एक द्वारपाल आतमध्ये गेला आणि सांगितलं, महाराज असा असा एक 12 वर्षाचा मुलगा आला आणि तो सांगतो मी शुक आलो. जनक राजानं ओळखलं. जनक राजा म्हणजे साधारण नाही बरं का. प्रभू श्री रामचंद्रजीचा सासरा जर कोण असेल तर प्रभू श्री रामचंद्रजीचा सासरा म्हणजे जनक. एवढंच नाही, ज्या धरणी मातेनं सीता मातेला आपल्या कुशीमधून जन्म दिला आणि शेवटच्या वेळेला कुशीमध्ये सामावून घेतलं, म्हणजे सीता माता सुद्धा साधारण नाही. सीता मातेचे वडील जर सांगायचे म्हटलं तर वडील सुद्धा जनक राजा. आता पहा, जनक म्हणजे एवढा साधारण नाही. जनकाच्या बाबतीमध्ये संपूर्ण ज्ञान आणि गोष्ट लक्षात आली. एक शुक आलेला आहे आणि स्वतःला सांगतो की मी शुक आलो. सहज स्वरूपामध्ये जनकानं भेटण्याकरता नाही आला. त्या द्वारपालाला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, त्या मुलाला त्या शुकाला सांगा मला भेटायचंय ना, तर भेटायचं असल्याच्या नंतर सोबत जे आणलं का नाही ते टाकून दे. आता सोबत काय आणलं होतं? सोबत आणली होती राख. त्यानं राख टाकून दिली. परत निरोप दिला, मी शुक आलो, मला राजाला भेटायचं आहे. परत राजानं मधून निरोप दिला, सोबत जे आणलं ते टाकून दे. परत विचार केला, मी काय आणलं सोबत? दंड आणला, दंडही टाकून दिला. परत निरोप आला, सोबत जे आणलं ते टाकून देणं भेटण्याकरता ये. अहो काय सोबत आणलेलं होतं? कमंडलू, दंड, राख सगळी टाकून दिली. तरी सांगतो मी शुक आलो. तरी राजाने निरोप दिला, सोबत जे आणलं ते टाकून दे. अहो आणलंच होतं सोबत काय? अहो लंगोटी सुद्धा टाकून दिली त्यानं, नग्न अवस्था झाली. तरी राजाचा आतमधून निरोप, सोबत जे आणलं ते टाकून दे. शेवटी 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 7 रात्रीपर्यंत, 7 दिवसापर्यंत मिथिला नगरीचा असणारा जो भाग आहे, जिथं द्वारपाल थांबलेले आहेत, त्या नगरीच्या बाहेर दरवाजापाशी 7 रात्री आणि 7 दिवसापर्यंत त्याला विचार करीत थांबावं लागलं. नेमकं मी सोबत आणलंय तरी काय? नेमकं काय सोबत आणलं मी? सोबत त्यानं काही आणलं नव्हतं. सोबत काय आणलं होतं? काय आणलं होतं सोबत? दुसरं काय आणलं नव्हतं बरं का. दुसरं सोबत कोणीच काय आणलं नव्हतं तिथं. फक्त आणलं जर काय असेल त्यानं, फक्त मी आणलं बरं का, मीच आणलं.
आणि प्रत्येक माणसांना अगोदर मी टाकून द्यायचं आणि मग असणार पुढं चालायचं. महाराज 7 दिवस झाल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांना कळालं की मी सोबत काय आणलं होतं. आपलं 90 वर्ष जरी वय झालं तरी आणखी आपल्याला कळालं नाही सोबत नेमकं काय आणलंय. आणि प्रत्येक जणाजवळ असणारा तो मी आहे बरं का, मी अगोदर टाकून द्यायचा आणि भगवंताला असणारा ते शरण जायचं. 7 दिवसाच्या नंतर राजानं पुन्हा निरोप दिला, मी शुक आलो असं नाही, तुमच्या राजाला जाऊन सांगा एक राजाचा सेवक आलेला आहे, एक राजाचा दास आलेला आहे, एक राजाचा नौकर आलेला आहे, एक राजाचा असणारा शिष्य आलेला आहे, राजाला कृपा कर म्हणावं आणि मला भेटण्याकरता ये म्हणावं. मग मात्र राजा भेटण्याकरता आला आणि भेटण्याकरता आल्याच्या नंतर शुका महाराजांचं असणारा शुकाचार्यांचं स्वागत केलं, आतमध्ये नेलं आणि आतमध्ये नेल्याच्या नंतर महिलेंच्या जो असणारा जो काही भाग आहे महलाचा, त्या महलामध्ये एक रात्रीचा विश्रांती. शुकाचार्य महाराजांना प्रश्न नाही विचारला, प्रश्न विचारला महिलेंना, सांगा याच्या शरीरामध्ये याच्याजवळ एखादा विकार आहे का. सांगितलं शुक असणारा परिपूर्ण आहे. मग मात्र शुकाचार्य महाराजांना उपदेश केला, तो म्हणजे मिथिला नगरीच्या जनक राजानं. आणि जनक राजानं उपदेश केल्याच्या नंतर मग मात्र तपश्चर्या करण्याकरता शुकाचार्य महाराज अरण्यामध्ये निघून गेले. अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर तिथं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. इंद्र भगवंताला असं वाटलं आपलं आता पद निघून जाईल म्हणून एक अप्सरा पाठवून दिली. अप्सरा पाठवून दिल्याच्या नंतर अप्सरेनं सांगितलं, महाराज तुमच्यासोबत माझा विवाह व्हावा. शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, का. माझी एक अशी अपेक्षा आहे की माझ्या पोटी तुमच्यासारखा ज्ञानी मुलगा जन्माला यावा. शुकाचार्य महाराजांनी हात जोडल्याने सांगितलं, माता मी तुम्हाला आईची असणारी भूमिका देतो, तुम्हाला सुपुत्र ज्ञानी पाहिजे ना, मग असं गृहीत धरा मीच तुमचा असणारा मुलगा आहे. किती शुकाचार्य महाराजांची भक्ती विचार करा, किती ज्ञानी आहेत. त्या अप्सरेनं 5 असणाऱ्या प्रदक्षिणा घातल्या आणि इंद्र भगवंताकडे परत गेले. सांगितलं एखाद्या वेळेस पूर्व दिशेला उगवणारा सूर्य पश्चिम दिशेला उगवेल. ऐका बरं का, असं कधी घडेल का. असं कधी घडणार नाही. पूर्व दिशेचा उगवणारा सूर्य कधी पश्चिम दिशेला उगवेल नाही, तर सूर्य असणारा पश्चिम दिशेला अस्त होतो तो कधी कधी पूर्व दिशेला अस्त होईल. हे घडल एखाद्या वेळेस. पण शुकाचार्य महाराजांची मात्र जी तपश्चर्या आहे ना, हे कोणी सुद्धा भंग करू शकणार नाही. अशा स्वरूपामध्ये दुसरं वंदन जर कुणाला केलं असेल तर ते शुकाचार्य महाराजांना वंदन केलेलं आहे. बोलिए शुकाचार्य महाराज की जय. बोलिए शुकाचार्य महाराज की जय. आता तिसरं वंदन कुणाला केलं, हे तिसरं वंदन करत असताना सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. नैमिषे सूतमासिन मभिवाद्य महामतिम कथामृत रसास्वाद कुशलः शौनको ब्रवीत. तिसरं वंदन केलं. ते तिसरं वंदन केलेलं आहे सूत महर्षींना. आता हे सूत महर्षी कोण, जर असा जर प्रश्न विचारला तर यांच्या कुळामध्ये थोडासा असताना भाग सांगितलेला आहे. कसं यांचं कुळ आहे, जन्म सुद्धा कसा झाला पहा बरं का. सूत महर्षींची आई आहे ब्राह्मण कुळामधली. सूत महर्षींची आई आहे ब्राह्मण कुळामधली आणि वडील आहेत क्षत्रिय. अशा स्वरूपामध्ये त्यांचा असणारा जन्म झालेला आहे. पण वर्णन असं केलेलं आहे, कधी कुणाचं कुळ पाहायचं नाही, कधी कुणाची जात पाहायची नाही किंवा काही नाही. भगवंत सुद्धा कुणाचं कधी कुळ पाहत नाही आणि जात पाहत नाही. वर्णन केलेलं आहे, याता याती धर्म नाही विष्णू दासा आणि निर्णय आहेसा वेदशास्त्री. म्हणजे तिथं सुद्धा जात आणि कुळ मात्र असणारं लागत नाही. आणि अशा महात्म्यांचं नाव जर घेतलं ना, नाव घेतल्याच्या नंतर आपला सुद्धा असणारा उद्धार होतो. याच्याकरता वर्णन केलेलं आहे. शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी. यांच्या नामे नाश पातकासी. यांच्या नामे नाश पातकासी.
शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी यांच्या नामे नाश पातकासी यांच्या नामे नाश पातकासी यांच्या नामे नाश पातकासी. आता जेवढे तुम्हाला मी नावं सांगितले का नाही, आता जे प्रमाणामध्ये नावं सांगितले, एवढ्यापैकी एकाचं सुद्धा कुळ मात्र शुद्ध नाही बरं का. सगळ्याचा असणारा वर्ण संकराचाच असणारा भाग आहे. नंबर 1 पहिलं नाव सांगितलं शकुंतला. या शकुंतलेचं बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, तर शकुंतलेचं कुळ सुद्धा चांगलं नाही. शकुंतला सूत, सूत महर्षीचं कुळ सुद्धा चांगलं नाही. व्यास महर्षींचं कुळ सुद्धा चांगलं नाही. शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास